नमस्कार मित्रांनो, मी नारायण. द 400 किलोमीटर फार्मरच्या या नव्या प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. सूर्य मावळतीला चाललाय आणि आपण चाललो आहोत आपल्या प्रवासाकडे, म्हणजेच पुणे ते सावंतवाडी 400 किलोमीटरच्या प्रवासाकडे. मी आता कात्रज बोगदा पार करतोय. हा बोगदा ओलांडला की खऱ्या अर्थानं मी शहर सोडल्याचा फील येतो. मागे राहतात ते ऑफिसचे प्रॉब्लेम्स, जबाबदाऱ्या, आणि डोक्यात सुरू होते ते फक्त माझ्या गावच्या मातीचे विचार. 400 किलोमीटरचा हा प्रवास केवळ अंतराचा नाही, तर तो माझ्या स्वप्नांकडे नेणारा रस्ता आहे. हा प्रवास मी माझ्या 110 सीसी ज्युपिटर बरोबर करतो. चांदणी चौक, कात्रज, शिरवळ, सातारा, कराड, कोल्हापूर, कागल, निपाणी, उत्तूर, आजरा आणि आंबोली हा पहिला 360 किलोमीटरचा टप्पा पार करतो. नंतर सकाळी आंबोली ते आमजगाव 40 किलोमीटरचा टप्पा. काही गोष्टी आपण विसरतो, पण काही गोष्टी वेळ विसरू देत नाही. अगदी तसंच काहीसं घडलं माझ्या या वेळच्या पुणे ते कोकण प्रवासात. 400 किलोमीटरची ही वारी करताना, गाडी चालवताना अचानक मन भूतकाळात गेलं. कॉलेजचे ते दिवस, जिथे भावना शब्दात मांडल्या जायच्या. खरं सांगू, कॉलेजचे दिवस खरंच मोरपंखी असतात. ते ऊर्जेचे दिवस असतात. त्या वयात आपल्याला कसलीच भीती नसते. जगाशी 2 हात करायला तयार असता. पण कॉलेजचे दिवस संपतात आणि आपण स्वप्नांच्या दुनियेतून वास्तवाच्या दुनियेत येतो. अशाच स्वप्नांच्या दुनियेत असतानाची कविता आठवली. प्रेमाची कविता. बोल सये बोल ग, प्रेम म्हणजे काय ग? झुरणं म्हणजे काय ग? मुरणं म्हणजे काय ग? स्फुरण म्हणजे काय आणि मरणं म्हणजे काय ग? चिठ्ठीपासून भेटीपर्यंत, भेटीपासून मिठीपर्यंत, मिठीपासून लगीन गाठीपर्यंत असतं ते काय ग? बोल सये बोल ग, प्रेम म्हणजे काय ग? प्रश्न सोपा, अवघड उत्तर म्हणूनच शोधत राहणं ग. मी सांगतो सये तुला, प्रेम म्हणजे काय ग? अशी सुरुवात होती त्या कवितेची. प्रेम म्हणजे काय असत हे समजावून झाल्यावर शेवटी कवी लिहितो, प्रेम म्हणजे हेच ग, फुलासारखं वेच ग. प्रेम म्हणजे हेच ग, फुलासारखं वेच ग. प्रेम म्हणजे संगमरवरी फरशीवरती लागणारी ती ठेच ग. पुणे बेंगळुरू हायवे, सातारा, कराड आणि कोल्हापूरचा हा पट्टा कधी संपतो ते कळत नाही. पण जेव्हा आपण निपाणी क्रॉस करतो आणि आंबोलीच्या रस्त्याला लागतो, तेव्हा खरा कस लागतो. रात्रीचे 11:30 ते 12 वाजलेले असतात. आजूबाजूला घनदाट अंधार आणि ज्युपिटरचा तो एकटाच प्रकाश. अशा वेळी गाडीचं पूर्ण सर्व्हिसिंग, टायरची हवा आणि आपली एकाग्रता खूप महत्त्वाची असते. कारण या मार्गावर रात्रीच्या वेळी एकही गाडी दुरुस्त करायचं दुकान उघडं नसतं. चूक झाली तर आपण पूर्णपणे अडकू शकतो. पण जेव्हा ओढ काळजाची असते, तेव्हा भीती आपोआप दूर पडते. हा जो निपाणी ते उत्तूर, उत्तूर ते आजरा रस्ता आहे ना, रात्रीच्या वेळी खूप सुनासुना असतो. रस्त्यावर कधी 20-20 मिनिट कोणतीच गाडी दिसत नाही. मी एकटाच असतो. कधीतरी मग चुकून 1-2 गाड्या लागोपाठ येतात आणि परत शांतता. पहिल्यांदा मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी भीती वाटली होती. या रस्त्यावर आपल्याला छोटे छोटे 2 घाट लागतात. मध्येच कुठेतरी अचानक थंडी वाजते. आता या थंडीची, अंधाराची आणि एकटेपणाची सवय झालीये. भीती पूर्णपणे पळून गेलीये. रात्री 1:30 ते 2 वाजता मी आंबोलीला पोचतो. रात्रीचा तिथे आराम करतो आणि सकाळी
लवकर आंबोली ते माझी वाडी म्हणजे माझा गाव हा प्रवास चालू करतो. सकाळी जेव्हा मी आंबोली घाटात पोचतो तेव्हा एक वेगळाच गारवा शरीराला स्पर्श करतो. खूप जण विचारतात, का नारायण एवढी ओढाताण का करतोस? 400 किलोमीटरचा हा प्रवास सोपा नाही. पण त्यांना कसं सांगू? माझा गाव, माझं स्वप्न, आमची बाग, काजू, आंबा, फणस, काय काय म्हणून सांगू? म्हणतात ना, कोकणात जन्मायला आणि यायला फार मोठं भाग्य असावं लागतं. शहरात काम करताना माझं मन इथेच अडकलेलं असतं. महिन्यातले 2 ते 3 आठवडे मी न चुकता इथे येतोच. शनिवार रविवार शेतात राबून जेव्हा मी पुन्हा पुण्याच्या दिशेला निघतो तेव्हा एक वेगळी ऊर्जा असते आणि मनात ही लाल माती साठवलेली असते. हाच तो वारसा आहे जो मला माझ्या पुढच्या पिढीसाठी जपायचा आहे. गेल्या 10 महिन्यांपासून माझा हा 400 किलोमीटरचा प्रवास अविरत सुरू आहे. जर तुम्हाला माझी ही जिद्द आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तुमच्याकडेही असं एखादं स्वप्न असेल तर अंतर नका मोजू, फक्त सुरुवात करा. भेटूया पुन्हा एका नव्या प्रवासात. तोपर्यंत शेती जपा, मुळं जपा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.